नमस्कार. तर आज आपण बनवणार आहोत लोणचं. 2 प्रकारचं लोणचं बनवणार आहोत आपण. एक पिवळं जे जुनं गावाकडं जुन्या प्रकारे बनवायचे एकदम साधं बिना तेलाचं, बिना मसाल्याचं आणि दुसरं म्हणजे एक मसाल्याचं आणि त्यामध्ये तेलाचाही जास्तीत जास्त वापर असतो असं 2 प्रकारचं लोणचं बनवायचं आहे. त्यासाठी इथं मी 2 किलो आंबे घेतलेले आहेत आणि हे आंबे स्वच्छ धुवून घेतले आहेत आणि याला 1 तासभर पाण्यात देखील भिजवलं गेलं होतं. आणि आता मी हे आंबे स्वच्छ एकदम कोरडे करून घेणार आहे, जेणेकरून त्यांना कुठलाही कचरा लागणार नाही आणि ओलावा देखील राहणार नाहीत. आणि कोरड्या करून स्वच्छ पुसून स्वच्छ जे काही त्याच्यावर खराब होतं ते सर्व त्याचं चीक आणि जी काही घाण आहे ती सगळी स्वच्छ करून घेतली. आणि आता मी या आंब्यांना मी स्वतःच कापून घेत आहे, कारण माझ्याकडे हे कापायचं जे आहे आधी छोटा म्हणजे आंबे कापण्याचं आहे ते आहे माझ्याकडे. त्याच्यामुळं मी घरीच कापून घेणार आहे. ही आंबे एवढे जास्त ॲक्युरेट जमत नाहीत मला, कारण पहिलीच वेळ आहे माझी पण कापायची आणि आंबे जरा एकदम कडक असल्यासारखे आहेत, त्याच्यामुळं मला ही कापत नाही. परंतु बघूया, चला प्रयत्न तर करायला काही हरकत नाही. म्हणून आता प्रयत्न केला आहे मी आणि मला जसं जमेल तसं मी आता आंब्याच्या फोडी करून घेणार आहे. जमल्या तर ठीक, नाही तर मग अजून कोणाकडून तरी बाकीचे आंबे आहेत त्याच्या फोडी करून घेईन. तुर्तास प्रयत्न तर करत आहे मी आता आंबे व्यवस्थित कापण्याचा, परंतु व्यवस्थित काही इतकं मला जमत नाही. चला. तर असा आटापिटा करून मी इथं मला जमतील तशा फोडी कापून घेतलेल्या आहेत. आंबे कापले आहेत आणि मी आंबे कापल्यानंतर त्यांना हळदीच्या व मिठाच्या पाण्यात भिजू घातलं होतं रात्रभर. नंतर सकाळी त्यातलं पाणी काढलं आणि पाणी काढून ह्या फोडी उन्हामध्ये वाळायला ठेवलेल्या आहेत. तोपर्यंत बाकीचे जे आपण हा मसाल्याचा लोणचं आहे ती बनवण्यासाठी वाळून घेतलं आहे. पण बिना मसाल्याचं लोणचं बनवण्यासाठी आंब्याची फोडी वाळून घ्यायचं पाण्यात भिजून. त्या हळदीच्या आणि मिठाच्या याच्यामध्ये पाणी काढायचं काही गरज नाही. ती डायरेक्ट आपण त्याच्यावर जे आपल्याला हळद, मोहरी, मीठ, तिखट टाकायचं टाकू शकतो. त्याच्यामध्ये तेलाचा वापर केला जाणार नाही. ती बेलाचं लोणचं आहे तोपर्यंत बनवून घेते मी, ज्याला की जास्त काही तामझाम लागत नाही. फक्त आपण कोरड्या फोडी करून घेतल्या की त्यामध्ये हळद, मीठ, शेंगदाण्याचं कूट, लसूण, मोहरी, जर तुमच्याकडे मेथीदाणे असतील तर मेथीदाणे अशा प्रकारे टाकू शकतात. आणि ते सगळं एकत्र टाकून मिक्स करून मिक्स करायला ठेवल्यानंतर मग बरणी स्वच्छ करून घ्यायची. स्वच्छ घासून पुसून वाळल्यानंतर बरणीला थोडी हिंगाची धुरी देऊन पण घेतली मी. मग आता तर आपल्याला ह्या बरणीमध्ये लोणचं करायचे. मग त्यांना फक्त काळजी घ्यायची की हे साधं लोणचं आपल्या फोडी आहेत त्या फोडींना चव बाजूने सगळीकडून जो आपण मसाला बनवला जे साधं मिक्सचर बनवलेलं आहे ते लागलं पाहिजे. कारण जर कुठं कोरडं राहिलं तर खराब होतो आणि बुरशी लागते त्याला. त्याच्यामुळं ती आहे ती संपूर्ण सगळीकडून करून ठेवायचे मसाला आणि तो भरणीत ठेवायचा आहे. मग त्याला पाणी सुटतं आणि हे पाण्यातच हळदीच्या आणि मिठाच्या पाण्यात मग ती मुरला जातो खार. त्याच्यामुळं आपल्याला तेलाची गरज नाही ह्याला आणि पाण्याचा हात मात्र लागू द्यायचा नाही करताना. मग अशा प्रकारे मी आता ह्या फोडींना सगळीकडून ही मसाला लावून घेते आणि व्यवस्थित बरी ठेवून देणार आहे. ह्याच्यामध्ये लसूण आहेत ते सोलून अख्ख्याचे अख्खे टाकून दिलेले आहेत, कारण त्याची तर वास येतो मस्त. आणि मला साधं सोपं खूप आवडतं
की ज्यामध्ये मसाला नाही, तेल नाही, एकदम साधं असते. त्याच्यामुळं मी आंबे वाळायला टाईम होता तोपर्यंत मी हा साधा खार करून घेतला आहे. आणि आंबे सुकल्यानंतर थोडी मग मी मसाल्याचा खार करणार आहे. तर मसाल्याचा खार मी पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तोपर्यंत हा व्हिडिओ पाहून असं साधं लोणचं बनवायला शिका. आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, ज्यामध्ये आपण मसाल्याचा खार बनवणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.